मराठी हॉटस्पॉट हो मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा. आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट. जन्माद्यस्य यतोऽन्वयादितरतश्चार्थेष्वभिज्ञ स्वराट् तेने ब्रह्महृदायादि कवये मुह्यन्ति यत्सूरयः तेजो वारिमृदां यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकम् सत्यं परं धीमहि. यौं तत्प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्य किल शक्तिधर स्वधाम्ना अन्यांश्च हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यम्. कृष्ण त्वदीय पद पंकज पंजरां ते अद्यैव मे दिशतु मानस राजहंसः प्राण प्रयाण समये कफवात पित्तयम् कंठावरोदन विदो स्मरणं कुतोस्ति. भजे भजे समस्त पापखंडनं स्वभक्तचित्तरंजनं सदैव नन्दनन्दनं सुपीचगोचमस्तकम् सुनादवेणुहस्तकम् अनङ्गरङ्गसागरं नमामि कृष्ण नागरं भजे व्रजे कमण्डलम्. इतना तो करना स्वामी जब प्राण तन से निकले गोविंद नाम लेकर फिर प्राण तन से निकले. श्री गंगा जी का तट हो जमुना का बंसीवट हो मेरा सावरा निकट हो जब प्राण तन से निकले. गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा बाळ कृष्ण नंदा घरी आनंदल्या नरना. अनंत कृपा विभूषित परम मंगलमय परात्पर अखिलेश्वर अकारण करुणावरुणालय भक्तवांछा कल्पतरू तडिद्वित विनिंदित पीतांबरधारी अखिल कोटी ब्रह्मांड नायक कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम परात्पर परमात्म्याच्या सेवेसाठी निवडलेला अभंग महान भगवत भक्त वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे देहुनिवासी ज्ञानेश प्रिय श्रीमंत संत जगद्गुरु तुकोबाराय यांचा अत्यंत गोड असा चार चरणाचा कालापर प्रकरणातील अभंग असून प्रस्तुत अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकोबाराय कृष्ण परमात्मा
ज्या वेळेला गोकुळामध्ये जन्माला आला त्यावेळेला गोकुळातल्या लोकांच्या जीवनामध्ये काय अवस्था निर्माण झाली त्या अवस्थेचं वर्णन श्री तुकोबार यांनी या अभंगाच्या माध्यमातून वर्णित केलंय. भगवान परमात्म्याच्या असीम कृपाशीर्वादाने साधू संतांच्या परम कृपेने पुण्य पावन असणाऱ्या या पवित्र जिजामाता नगर मुकुंदवाडी औरंगाबाद या ठिकाणी भगवान विश्वकर्मा भगवंताच्या या पवित्र प्रांगणामध्ये पवित्र दरबारामध्ये चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह तथा श्रीमद भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळा अतिशय आनंदामध्ये हा सोहळा आज काल्याच्या कीर्तनाने पूर्णत्वाच्या दिशेने वाटचाल करतो आहे. या सोहळ्याचं आयोजन नियोजन ज्यांनी केलं माझे परम मित्र आदरणीय हरिभक्त परायण श्री महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध श्रीमद भागवत कथावाचक आणि उत्कृष्ट कीर्तनकार म्हणून ज्यांची ख्याती आहे असे हरिभक्त परायण श्री दत्ता महाराज सौदागर आदरणीय महाराजांनी अत्यंत सुंदर आणि अत्यंत भव्य दिव्य असं नियोजन या सोहळ्याचं केलेलं आहे. समस्त ग्रामस्थांच्या वतीनं हा सोहळा या ठिकाणी अत्यंत आनंदामध्ये संपन्न होत आहे. सर्व परिसरातील कॉलनीमधील सर्व भक्त भाविक अतिशय आनंदामध्ये तन मन धनाने या सोहळ्यासाठी पूर्णत्वाने समर्पित आहेत आणि खरोखर देखणं अत्यंत गोड असा सुंदर पवित्र हा सोहळा या ठिकाणी संपन्न होत असताना ज्यांच्या उज्ज्वल आणि रसाळ वाणीच्या द्वारे आपण 7 दिवस श्रीमद भागवत कथेचं श्रवण केलं. महाराष्ट्रातील गणमान्य कथाकारांपैकी एक असलेलं व्यक्तिमत्व ज्यांनी श्रीधाम वृंदावन या ठिकाणी राहून भगवान कृष्ण परमात्म्याच्या राधा राणीच्या चरण सानिध्यामध्ये वास्तव्य करून जवळजवळ 4-5 हजार श्लोक श्रीमद भागवताचे कंठस्थ ज्यांनी केलेत असे महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कथाकार आपण ज्यांची गोडवाणी आपण 7 दिवस ऐकलीच असेल असे हरिभक्त परायण ज्ञानेश्वरजी महाराज शिंदे, त्याचबरोबर महाराष्ट्रातील अग्रगण्य गाण्याच्या गायनाच्या क्षेत्रामध्ये ज्यांचं नाव घेतलं जातं उभ्या महाराष्ट्राला आपल्या गोड गायनाने ज्यांनी गवसणी घातलेली आहे असे माझे परम मित्र आदरणीय संगीत अलंकारातच नव्हे तर संबंध जगभरामध्ये YouTube चॅनलच्या माध्यमातून मराठी हॉटस्पॉट असेल, मराठी तडका असेल, अनेक प्रकारच्या ज्यांचे चॅनल्स आहेत आज आवर्जून ते सुद्धा या ठिकाणी आमच्या शरदराव शिंदे यांनी त्यांना पाठवलेलं आहे. त्यांना सुद्धा धन्यवाद देतो, विनम्र भावे वंदन करतो आणि कीर्तन सेवेकडे वळतो. विठ्ठला विठ्ठला ऐका, लक्ष देऊन ऐका. अभंग जगद्गुरु तुकोबार यांचा अत्यंत गोड असा अभंग आहे बघा. या अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकोबार आहे भगवान कृष्ण परमात्म्याचा गोकुळामध्ये जन्म झाल्यानंतर
काय अवस्था प्राप्त झाली त्या अवस्थेचं वर्णन तुकोबारांनी केलेलं आहे बघा. महाराज म्हणतात ज्या वेळेला कृष्ण परमात्मा गोकुळामध्ये जन्माला आला त्या लोकांच्या जीवनामध्ये एवढा आनंद झाला, एवढा आनंद झाला, एवढं सुख त्या परमात्म्यानं गोकुळातल्या लोकांना दिलं, त्याला अंतही नाही, त्याला पारही नाही. कृष्ण परमात्मा गोकुळामध्ये जन्माला आला. महाराज म्हणतात सज्जन हो, तसं भगवान परमात्म्याचा जन्म होत असतो का? जन्म कोणाचा होतो? जन्म हा तुमच्यासारख्या, तुमच्या आमच्यासारख्या सामान्य जीवाचा जन्म होत असतो. शांती ब्रह्मश्री एकनाथ महाराज म्हणतात ज्याची वासना, ज्याची अपेक्षा, ज्याची कामना शिल्लक राहिलेली असते ना, त्याला या जगामध्ये जन्माला यावं लागतं. जीव म्हणून जन्माला आपण येत असतो. वासना शिल्लक राहिली की मग जन्माला यावं लागतं. जन्म घेणे लागे वासनेच्या संगे, तेच झाले अंगे हरिरूप. वासना शिल्लक राहिली की महाराज म्हणतात जन्माला यावं लागतं. तुमची आमची वासना असते, भगवान परमात्म्याची वासना शिल्लक राहत नाही. त्याच्या जीवनामध्ये पापही नाही, त्याच्या जीवनात पुण्यही नाही. कर्म अकर्माच्या पलीकडे ज्याचं जीवन आहे त्याला भगवान म्हणतात सज्जन हो. स्वतः परमात्मा अर्जुनाला सांगतात, हे अर्जुना, नमाम कर्माणि लिंपन्ति न मे कर्म फले स्पृहा इति माम योऽभिजानाति कर्मभिर्न सबध्यते. तो परमात्मा कर्मातीत जीवन त्या परमात्म्याचं जर असेल, जर पाप पुण्यातीत त्या परमात्म्याचं जीवन असेल, तर त्याला त्याची वासना शिल्लक कशी काय राहू शकते आणि मग तो परमात्मा या जगात जन्माला कसा काय येऊ शकतो? ऐका, महाराजांनी तर स्पष्ट शब्दामध्ये सांगितलंय की कृष्ण गोकुळी जन्मला. कृष्णाचा जन्म झाला म्हणून स्पष्ट शब्दात सांगितलं. देवाचा जन्म होत असतो का? जन्म होत असतो तो तुमच्या आमच्या सारख्या सामान्य जीवाचा. देवाचा होत असतो तो अवतार. अवतार हा जो शब्द आहे ना सज्जन हो, तृतरती नावाच्या धातूपासून झालेला आहे. संस्कृत मध्ये तृतरती नावाचा धातू आहे, त्याचा अर्थ आहे तरुण जाणे. आणि अव हा उपसर्ग आहे. उपसर्गाचे 21 प्रकार शास्त्रामध्ये सांगितलेत. 21 प्रकार व्याकरणात आहेत. प्र परा अप सम अनु अव निस्नीर दुस दूर वि आंग नि अधि अपि अति सुत अभिप्रति परि उप येते प्रादयः. 21 प्रकारचे उपसर्ग. त्यातला कोणताही उपसर्ग धातूच्या क्रियापदाच्या अगोदर लागला, क्रियापदाच्या पूर्वी लागला की महाराज म्हणतात त्या क्रियापदाचा, त्या धातूचा मूळ अर्थ बदलवण्याचं काम तो उपसर्ग करत असतो. उपसर्गेन अर्थो धातो धन्यत्र नियते. धातूला उपसर्ग लागला असता त्या धातूचा मूळ अर्थामध्ये बदल करण्याचं काम तो उपसर्ग करतो. कसा करतो बघा. तृतरती नावाचा धातू आहे, त्या धातूचा अर्थ होतो तरुण जाणे. पण अव उपसर्ग लागल्यामुळे अवतरित होणे, खाली येणे असा त्याचा अर्थ झाला. म्हटलं तो भगवान परमात्मा खाली आला. खाली म्हणजे कुठून आला? वैकुंठीचा देव आणिला भूतळा.
वैकुंठातला परमात्मा खाली मृत्यू लोकांमध्ये आला. बरं, नुसता वैकुंठातूनच तो खाली आला असं नाही, तो आपल्या अवस्थेपासून सुद्धा खाली आला. आपल्या उपाधीपासून सुद्धा ते चैतन्य खाली आलं. परमात्म्याची उपाधी आहे माया, जीवाची उपाधी अविद्या. पण माया उपाधी असणारा परमात्मा अविद्येच्या मुळामध्ये, अविद्येच्या स्वरूपामध्ये आला. म्हणजे शिवदशेचा परमात्मा जीवदशेला आला. म्हणजेच कृष्ण गोकुळी जन्मला. महाराज म्हणतात त्याचा जन्म झाला. तसं जर विचार केला ना सज्जनांनो, कृष्ण गोकुळामध्ये जन्माला आला. महाराज म्हणतात ठीक आहे, खरंय महाराज. पण आल्यानंतर काय केलं म्हटलं, त्यांनी या जगातल्या लोकांना सुख आणि सुखच दिलं. केवळ आणि केवळ गोकुळातल्या लोकांना सुख देण्यासाठीच तो परमात्मा गोकुळामध्ये जन्माला आला. तसं या जगामध्ये 3 प्रकारची लोक जन्माला येतात बघा. या मृत्यू लोकांमध्ये 3 प्रकारची माणसं जन्माला येतात. कोणते कोणते जरा लक्ष देऊ नये का. गोड कीर्तन आहे, सगळ्यांनी ऐका. सगळ्यांना कळेल, सगळ्यांना समजेल अशा भाषेमध्ये मी कीर्तन करणार आहे, पण सगळ्यांनी जरा लक्ष देऊ नये का. 3 प्रकारची माणसं या जगामध्ये जन्माला येतात. 3 वर्ग आहेत जन्माला येणाऱ्या लोकांचे. प्रकाराचे 3 तुका म्हणे केले. कोणते कोणते 3 प्रकार आहेत बघा. एक येतो या जगामध्ये ज्याचं नाव आहे जीवात्मा, त्याला जीव म्हणतात. दुसरा या जगामध्ये जन्माला येतो तो महात्मा. आणि तिसरा या जगामध्ये जन्माला येतो त्याचं नाव आहे परमात्मा. एक जीवात्मा, दुसरा महात्मा आणि तिसरा आहे परमात्मा. 3 प्रकारची लोक जगात जन्माला येतात. आता या तिघांचंही या जगामध्ये जन्माला येण्याचं उद्दिष्ट काय, हेतू काय, प्रयोजन किंमास्ती, काय कारण आहे, कशासाठी हे लोक या जगात जन्माला येतात, ते याचं उत्तर आहे सज्जन हो. आपल्या जीवनामध्ये जो आनंद, आपल्या जीवनात जे सुख आपल्याला मिळते ना, ते सुख इतरांना वाटण्यासाठी या तिघांचा सुद्धा जन्म आहे. पहिला वर्ग आपण पाहिला ज्याचं नाव आहे जीवात्मा. म्हणजे जीव, तुम्ही आम्ही, अगदी किडामुंगी पासून ब्रह्मदेवापर्यंत सगळे जीव, 184 जीव. या जीवांचं कर्तव्य, त्यातले बाकीचे जीव पशुकाय पाप पुण्य जाणती, उत्तम मध्यम भोग भोगिती. महाराज म्हणतात त्या पशुआदिकांचा आपल्याला विचार करायचा नाही. जीव दशेला प्राप्त झालेले तुम्ही आम्ही, मानवी शरीर प्राप्त झालेले जे काही माणसं आहोत ना, तर तुमचं आमचं कर्तव्य काय असावं या जगात जन्माला आल्यानंतर, आपल्यापासून दुसऱ्यांना आनंद मिळावा, सुख मिळावा, हेच आपल्या जीवनाचा हेतून, हेच कर्तव्य आहे. कबीरदासजी म्हणतात, अरे ज्या वेळेला तुमचा जन्म या जगामध्ये होतो ना, त्यावेळेला तुम्ही रडत असताना जग मात्र तुमच्याकडे पाहून हसत असतं. या जगात आल्यानंतर, या मृत्यू लोकांमध्ये जन्माला आल्यानंतर असं जगा, असं जगा, असं जगा की तुम्ही या जगाचा निरोप घेत असताना आनंदाने हसत हसत निरोप घ्यावा आणि लोकांच्या डोळ्यात मात्र अश्रूच्या धारा असाव्यात. असं जगावं. कबीरा जब हम पैदा हुए, जग से हम रोए, ऐसी करनी कर चलो, हम हंसे जग रोए. या जगात जन्माला आल्यानंतर असं जगायचं सज्जन हो, जेणेकरून आपल्यापासून आनंद दुसऱ्याला मिळेल. याचं नाव जीवन आहे. स्वतः झिजायचंय, स्वतःचं शरीर झिजलं तरी चालेल, स्वतः कष्ट झाले, स्वतःच्या शरीराला यातना झाल्या तरी चालतील, पण दुसऱ्यासाठी आपलं जीवन कामाला आलं पाहिजे ना माय बाप. आनंद या जीवनाचा सुगंधा परी आनंद या जीवनाचा सुगंध परी
कसं जगायचं या जगामध्ये. जिजुनी स्वतः चंदनाळे दुसऱ्यास मधुगंध द्यावा, हे जाणता जीवनाचा प्रारंभ हा ओळखावा. स्वतः जिजायचंय, स्वतःला कष्ट झालं तरी चालेल, पण दुसऱ्यांना मात्र आनंद मिळाला पाहिजे, दुसऱ्याला सुख मिळालं पाहिजे. जीवन याच्यासाठीच आहे सज्जन हो. एवढं अनमोल जीवन तुम्हाला मला प्राप्त झाले ना. माणसाचं शरीर, मानवी शरीर, याच शरीराने आपल्याच हातात आहे सज्जन हो. स्वर्गाला जायचंय की नरकाला जायचंय. चांगलं पवित्र कर्म जर आपण आपल्या हाताने केलं तर स्वर्गाची प्राप्ती होईल, आणि आपल्या हातून जर वाईट कर्म घडलं तर आपल्याला नरकाचा रस्ता आपल्यासाठी सदैव खुला असेल. स्वर्ग नरक दोन्ही आपल्याच मुठीमध्ये सज्जन हो. कसं जगायचं आपण ठरवलं पाहिजे. जीवन मिळालंय ना एवढं सुंदर. बडे भाग माझे गोस्वामी तुलसीदासजी म्हणतात, बडे भाग मानुष तनु पावा, सुर दुर्लभ सब ग्रंथ निगावा. बडे भाग मानुष तनु पावा, सुर दुर्लभ सब ग्रंथ निगावा. अरे देव दुर्मिळ असणार, देवता लोकांनाही दुर्मिळ असणार मानवी शरीर मिळालं ना आपल्याला. आपल्या पुण्याईनं मिळालं ना सज्जन होतं, त्याचा सदुपयोग झाला पाहिजे. भोजना गोमटा. भोजना नाही, भजनासाठी हे गोड शरीर ईश्वराने दिलंय. भजन करा, चांगलं कर्म करा, पवित्र कार्य आपल्या हातून घडल असं जीवन जगा महाराज म्हणतात. तरच या जगण्याचा आणि या जीवनाचा खऱ्या अर्थाने हो ते जीवन सार्थकी लागेल, त्याचा काहीतरी उपयोग होईल सज्जन. जर आपलं जीवन कोणाच्या कामालाच नाही आलं तर काय उपयोग हो. जीवन कधी समाप्त होईल सांगता येत नाही. आएगा जब आएगा जब बुलावा हरि का, छोड़ के सब कुछ जाना पडेगा. त्या भगवंताचं बोलावणं आलं की सगळं जगाचा निरोप घेऊन जावं लागणार आहे ना सज्जन हो. प्रत्येकाला जावं लागणार आहे ना. तर आपल्या जीवनामध्ये एक तरी पवित्र कार्य आपण असं करावं. अंतकाळाची वेळ जेव्हा जवळ येईल, मृत्यूची शेवटची घटिका आपली जेव्हा जवळ येईल ना, त्यावेळेला एक तरी काम आपल्या हातून असं घडलेलं असावं, एक तरी पवित्र कार्य आपल्या हातून घडलेलं असावं सज्जन हो, जेणेकरून त्या कार्याकडे पाहत पाहत आपण आनंदाने या जगाचा निरोप घ्यावा. माझ्या तुकोबारायांनी म्हणावं, कवतुक वाटे झाली या वेचाचे, नाम मंगळाचे तेने गुणे. जीवन कामाला आलं पाहिजे, कोणाच्या तरी गोरगरिबाच्या कामाला जीवन आलं पाहिजे सज्जन हो. एखाद्या गरीबाला जर राहण्यासाठी घर नसेल, त्याच्या झोपडीवर 2 पत्र नेऊन टाकले तर त्याच्यासारखं पुण्य नाही. एखाद्या गरीबाला सकाळी खाल्लं संध्याकाळी काय खावं याची पंचायत अशा गरीब
दोन दिवसाचं भोजन जर आपण नेऊन दिलं तर त्याच्यासारखं पुण्य नाही. एखाद्या गरीबाच्या मुलीचा वेळ हो 2-5 हजार रुपयासाठी एखाद्या गरीबाच्या मुलीचं लग्न मोडत असेल तर अशा वेळेला सज्जना हो, जर आपण तिथे भगवंताने आपल्याला भरपूर दिलं असेल, भरभरून जर देवानं दिलं असेल, देवाची दया जर आपल्यावर असेल तर अशा गरीबाच्या मुलीच्या लग्नासाठी आपण सहकार्य करावं ना, केलं पाहिजे ना सज्जन हो. अरे जेणेकरून जर एखाद्या गरीबाच्या मुलीच्या लग्नासाठी जर आपण सहयोग केला तर त्या गरीबाची मुलगी तुमच्या डोळ्यासमोर दिसेल. अंतकाळाचे क्षण तुम्ही मोजत असताना, अंतकाळाची घटका तुमच्या डोळ्यासमोर असताना त्या गरीबाची मुलगी तुमच्या डोळ्यासमोर दिसेल आणि ती तुम्हाला आशीर्वाद देईल. त्या गरीबाची मुलगी तुम्हाला म्हणेल, जा जा सावकार साहेब, जा साहेब जा, या गरीबाच्या मुलीचा आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी साहेब, जा साहेब. ज्या वेळेला साहेब माझं लग्न जमलं होतं, साहेब लग्न ज्या वेळेला माझं जमलं होतं ना, त्यावेळेला माझा गरीब बाप तुमच्या दारात आला, तुमचे पाय धरले, विनवणी केली, साहेब वेळ आलेली आहे साहेब, माझ्या मुलीचं लग्न 10,000साठी मोडताय साहेब, काहीतरी करा, विनंती आहे माझी साहेब, तुम्हाला 10,000ची मदत करा साहेब. एक पैसा चुकता करेल, तुमच्या शेतात मोलमजुरी करेल, तुमच्या घरी धुणी भांडी करेल साहेब, पण एक पैसा ठेवणार नाही, आलेली वेळ भागून द्या साहेब, 10,000ची मदत करा. त्यावेळेला तुम्ही बोललात साहेब, अरे भाऊ, अरे तुझी मुलगी काय माझी मुलगी काय, मुलीच्या लग्नासाठी 10,000 रुपये मागतोयस ना, अरे 10च काय मागतोस, 20,000 रुपये घे, परत देण्याचा सुद्धा विचार करू नकोस. साहेब माझ्या बापानं ते पैसे घेतले, नाचत नाचत घरी आला आणि आनंदानं माझं लग्न माझ्या बापानं लावून दिलं. साहेब साहेब या गरीबाची मुलगी आज दिल्या घरी सुखाने नांदते, आनंदाने नांदते साहेब, जा साहेब, या गरीबाच्या मुलीचा आशीर्वाद सदैव पाठीशी राहील, तुमच्या सदैव राहील. एक तरी पवित्र कार्य आपल्या हातून घडलं गरजेचं आहे ना बाबा. जीवनाचा खरा अर्थ, खरं जीवनाचं सार्थक याच्यामध्येच आहे. जर आपलं जीवन कोणाच्या कामाला नाही आलं, असंच जन्माला आलो ना असंच जर आपण मेलो तर काय उपयोग आहे? किती दिवस जगलो, किती दिवस राहिलो, याला काही अर्थ नाही सज्जन हो. तुम्ही कसं जगलात आणि तुमचं जीवन कसं राहिलंय. मी म्हणतो जिवंतपणे माणूस किती दिवस जगला याला महत्व नाही, खऱ्या अर्थाने जिवंतपणे माणूस किती दिवस जगला हे त्यावेळेला ठरत असतं, ज्या वेळेला मृत्यूनंतर मेल्यानंतरही माणूस किती दिवस जिवंत राहतो. माणूस मेल्यानंतरही किती दिवस जिवंत राहतो याच्यावरून कळतं माणूस किती दिवस जगला आणि तो कसा जगला. तुम्ही म्हणाल मेल्यावर माणूस कुठे जिवंत राहत असतो का? राहतो ना सज्जन हो, मेल्यावर सुद्धा माणूस जिवंत राहतो. हो कशाने? आठवणीच्या रूपाने, स्मृतीच्या रूपाने. म्हणून तर महाराज म्हणतात सज्जन हो, असं जगावं, असं जगावं. कसं? उत्तमाची मुरे माणसानं जिवंत राहिलं पाहिजे. मेल्यानंतरही काही माणसं 2-3 वर्ष जिवंत राहतात, 2-3 वर्ष त्यांचं वर्ष श्राद्ध घातलं जातं, पुढे ध्यानात सुद्धा नसतात कुणाच्या. काही माणसं 5 वर्ष जगतात, काही माणसं 10 वर्ष, काही माणसं 50 वर्ष जगतात. पण सज्जना हो, जर कायम स्वरूपी या विश्वाच्या पटलावर आपलं नाव अजरामर राहावं वाटत असेल तर त्यासाठी 3 प्रकाराने जगावं लागेल. एक तर देवासाठी जगावं, देशासाठी जगावं, नाही तर धर्मासाठी जगावं. जी माणसं सज्जन हो देवा
देशासाठी जगतात, अजरामर होते कीर्ती. देशासाठी जगतात, अजरामर होते कीर्ती. जे देशासाठी लढले ते अमर हुतात्मे झाले. देशासाठी ज्यांनी आपल्या प्राणाचं बलिदान दिलं ना सज्जन होती, माणसं अजरामर होतात, अजरामर होतात. विश्वाच्या पटलावर त्यांचं नाव सुवर्ण अक्षरांनी कोरल्या जातं सज्जन हो. देशासाठी बलिदान देणाऱ्या लोकांचं आपल्या प्राणाचं बलिदान देतात, प्राणपणाला लावून लढतात सज्जन हो. मस्तकाला सदैव कफन बांधून ती माणसं चालत असतात. जगण्याची आस त्यांच्या अंतःकरणामध्ये नसतेच. फक्त जगणं त्यांचं याच्यासाठी असतं. जगणं ही देश सेवेसाठी असतं आणि मरणं सुद्धा त्यांचं देशाच्या सेवेसाठीच असतं. अंतःकरणामध्ये एकच ख्वाहिश असते, बलसागर भारत हो, विश्वात शोभुने राहो. हे कंकण करी बांधियले जनसेवे जीवन दीधरे. राष्ट्रार्थ प्राण हे उरले मी सिद्ध मराया हो, विश्वात शोभुनी राहो. हा देश आमचा, ही माती आमची आहे. या मातीसाठी, या देशासाठी माझ्या भारत देशाचे नवजवान वीर जवान सज्जन हो आपल्या प्राणाचं बलिदान देतात. या भारत देशाचे माजी पंतप्रधान, जरा लक्ष देऊ नये का, या भारत देशाचे माजी पंतप्रधान स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी, त्यांना विचारण्यात आलं होतं, म्हटलं वाजपेयीजी काय भावना आहे, काय 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 भावना तुमच्या अंतःकरणामध्ये या देशाविषयी, काय मनोगत आहे तुमचं या देशाविषयी. त्यावेळेला अटलजीने दिलेलं उत्तर अत्यंत सुंदर आहे सज्जन हो, लक्ष देऊ नये का. अटलजी म्हणतात, अरे जोपर्यंत या शरीरामध्ये रक्ताचा शेवटचा थेंब आहे, जोपर्यंत या शरीरामध्ये रक्ताचा शेवटचा थेंब आहे, तोपर्यंत सेवा करत राहील भारत मातेची. जोपर्यंत शेवटचा श्वास आहे तोपर्यंत भारत देशाची, भारत मातेची सेवा करत राहील. आणि जर या देशाची सेवा करता करता, या मातेची, या मातृभूमीची सेवा करता करता जर मला माझ्या शरीराचं बलिदान देण्याची वेळ आली आणि त्यावेळेला जरी तुम्हाला असं वाटलं या अटलजीची राष्ट्रभक्ती चेक करायची, त्यावेळेला जर देश सेवा करता करता जर माझा मृत्यू झाला, तर अटलजी म्हणतात ज्या वेळेला मला अग्नी डाग दिल्या जाईल, माझी अस्थी, माझी हाडं ज्या वेळेला पवित्र गंगा मैयाच्या प्रवाहामध्ये विसर्जित केल्या जातील, जर त्यावेळेला माझी राष्ट्रभक्ती तुम्हाला तपासायची असेल, तर त्या वाहत असणाऱ्या गंगा मैयाच्या लाटेला जर तुम्ही कान लावला तर एकच आवाज येईल, भारत माता की जय. जगावं सज्जन हो देशासाठी, देश सेवेसाठी, जगावं धर्मासाठी. तुका मान यावे या जगात जन्माला आल्यानंतर महाराज म्हणतात तुका म्हणे यावे जियावे सत्कीर्तीने बरवे. क्या बात आहे. सत्कीर्ती राहिली पाहिजे, कीर्ती राहिली पाहिजे. जी माणसं धर्मासाठी जगतात ना सज्जन हो, विश्वाच्या पटलावर अजरामर नाव होतं, त्या लोकांचं अजरामर नाव होतं. आजही धर्माचं रक्षण करता करता, धर्माचं रक्षण करणाऱ्या लोकांची यादी डोळ्यासमोर आली की सगळ्यात पहिलं
पहिलं नाव डोळ्यासमोर येतं माझ्या छत्रपती शंभूराजाचं. सज्जना हो, ज्या वेळेला माझ्या छत्रपती शंभूराजाच्या डोळ्याच्या समोर त्या यवनाने हातात लाल तापलेल्या सळया आपल्या हातात घेतल्या, डोळ्याच्या समोर गेले, बादशाहने आदेश दिला, नाच डालो इस आंखों को, हैरान कर दिया है, परेशान कर दिया है इस आदमी ने. हातामध्ये लाल तापलेल्या सळया घेऊन तो यवन जातोय. सज्जन माझ्या शंभूराजाच्या डोळ्यामध्ये होत्या लाल तापलेल्या सळया घालून बुबळ बाहेर काढणार आहे. पण ज्या वेळेला तो शंभूराजाच्या डोळ्यासमोर जातो त्यावेळेला पाहिलं सज्जन हो, प्रखर तेज, धर्माचं प्रखर तेज त्या डोळ्यामधून ओसंडून वाहत होतं. त्या यवन ज्या वेळेला समोर गेला, डोळ्याकडे पाहिलं सज्जन हो, त्या यवनाच्या मुखातून शब्द निघाले, बादशाह नहीं बादशाह, ये आंखें जलाने की आंखें नहीं है बादशाह, ये आंखें तो जताने की आंखें है, जताने की, इसे संजोग करके रखना चाहिए बादशाह, ये जलाने की आंखें नहीं है. घातल्या सज्जना हो, पण पाठी मागून एक चाबकाचा फटका त्याच्या पाठीवर बसला. शेवटी त्याने डोळ्यामध्ये तापलेल्या लाल सळया घातल्या आणि ते डोळे बाहेर काढले. रक्तरंजित अवस्था केली, सगळीकडे रक्त 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 आणि रक्तच होतं सज्जन हो. हाडा मासाचा देह नुसता लाल लाल दिसत होता. पर्वताच्या शिखरावरून गेरूच्या धारा वाहाव्यात तसं अंगावरून रक्ताच्या धारा वाहत होत्या. आणि तशा अवस्थेमध्ये या बादशाहनं विचारावं, शंभूराजे इस्लाम कबूल है? माझ्या शंभूराजानं उत्तर द्यावं सज्जन हो, अरे राजा, ए बादशाह, जगेल तर हिंदू म्हणूनच, मरेल तरी हिंदू म्हणूनच रे. जगावं सज्जन हो, धर्मासाठी माणसं जी जगतात ना, अजरामर होतात ती. आणि जी माणसं देवासाठी आपलं जीवन समर्पित करतात ना, त्या माणसाचं सज्जन हो, माझ्या साधू संतांनी आपलं जीवन परमात्म्यासाठी देवासाठी समर्पित केलं. म्हणून तर महाराज म्हणतात सज्जन हो, आजही कीर्ती अजरामय. यावत चंद्र दिवा करो, गेले दिगंबर ईश्वर विभूती, राहिल्या त्या कीर्ती जगा ऐसी चराचरी कीर्ती जाची. भगवंताविषयी वर्णन आहे ते. उदार तू हरी, ऐसी कीर्ती चराचरी, अनंत हे थोरी गर्जताती, पवाडे ऐसी चराचरी. पूर्वार्ध काय त्याचं बोला. उभारीला ध्वज, तीही लोकांवर. क्या बात आहे, सॉरी. संतांची कीर्ती अजरामर झाली. गोड प्रमाण आहे महाराज, अजरामर झाली पाहिजे कीर्ती. कधी होते सज्जना हो, जर धर्मासाठी जगलो, देशासाठी जगलो आणि देवासाठी जर आपण माणूस म्हणून जन्माला आलो आणि जर जगलो ना सज्जना होत, आपलं जीवन धन्य होतं. माणूस म्हणून जन्माला आल्यानंतर, जीव म्हणून जन्माला आल्यानंतर आपल्यापासून दुसऱ्याला आनंद मिळाला पाहिजे, आपल्यापासून सुख मिळालं पाहिजे. महाराज म्हणतात हो, एक पहिला वर्ग आहे जो त्याचं नाव आहे जीवात्मा, तो जगात जन्माला येतो. दुसरा वर्ग आहे महात्मा, म्हणजे संत. संत या जगामध्ये जन्माला येतात. महात्मा म्हणजे साधू संत. कशासाठी येतात? वाढावं या सुख भक्तिभाव
दृष्टी अगदी सफरचंदासारखे ज्याचे गाल आहे मधुर असं स्मित हास्य त्या परमात्म्याचा कसं दिसत होता, कसं पाहिलं ते रूप त्या दासीनं. वृंदावनचे संत गातात त्या भगवंताचं रूप कसं दिसत होतं. थोडा आवाजाने विकू द्या. हो 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 जरी की पगडी बांधे सुंदर आँखों वाला, कितना सुंदर लागे बिहारी, कितना लागे प्यारा, कितना सुंदर लागे बिहारी, कितना सुंदर लागे बिहारी, कितना लागे प्यारा, जरी की पगड़ी बांधे सुंदर आँखों वाला, 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 कितना सुंदर लागे बिहारी, कितना लागे प्यारा. हवा में सर सर करता, हवा में सर सर करता तेरा पीतांबर मतवाला, कितना सुंदर लागे बिहारी, कितना लागे प्यारा, जरी की पगड़ी बांधे सुंदर आँखों वाला, जरी की पगड़ी बांधे सुंदर आँखों वाला, कितना सुंदर लागे बिहारी, कितना लागे प्यारा, कितना प्यारा हो, प्यारा हो, प्यारा हो. कसा दिसत होता परमात्मा. भगवंताचं रूप अत्यंत मनोहर रूप त्या दासीनं पाहिलं.
आणि सज्जन हो सगळ्या गोकुळात पसरली. त्या गोकुळातल्या स्त्रिया ब्रह्ममुहूर्त झालेला होता, पहाट झाली होती, सगळ्या जाग्या झाल्या होत्या. कारण गोकुळातल्या स्त्रिया ब्रह्ममुहूर्तावर उठत होत्या सज्जन हो, पहाटे उठायच्या. प्रातःकाळी प्रहरारात्री उठल्या गवळणी बाळा घुसळ सकाळी सकाळी गोपिका गवळणी सगळ्या उठल्या. प्रातःकाळी प्रहरारात्री उठल्या गवळणी बाळा. गोकुळातल्या गवळणी होत्या, गोकुळातल्या त्या काय जिजामाता नगरच्या गवळणी होत्या का? जिजामाता नगरच्या गवळणी सुद्धा पहाटेच उठतात ब्रह्ममुहूर्तावर, पहाटे 8:30 वाजता. त्या गोपिका होत्या सज्जनाव, ब्रह्ममुहूर्तावर उठायच्या, काम काय करायच्या? प्रातःकाळी प्रहरारात्री उठल्या गवळणी बाळा घुसळण मांडी आले घरोघरी सकळा. शिंक्यावरचे गाडगे खाली घ्यायचे, भला मोठा एक डेरा असायचा, त्या डेऱ्यामध्ये सगळं दही टाकायचं आणि त्याच्यामध्ये रवी टाकायची आणि त्याचं मंथन करायच्या हाताने. नित्यानंद प्रेमानंदे गाती गोवळा. हाताने काम चालू आहे, मुखाने भगवंताचं नाम चालू आहे. जुना काळ होता सज्जन हो, जुन्या काळातल्या गोपिका होत्या त्या काय आताच्या गोपिका होत्या का? काम कोणतं बी करायला लागले ना, काही बी काम जर सुरू केलं त्यांनी, हातात काम घेतलं की हाताने काम चालू राहायचं आणि मुखाने भगवंताचं नाम चालू असायचं. नित्यानंदे प्रेमानंदे गाती गोवळा. त्या गोवळी या भगवंताला कृष्ण परमात्म्याचं नामस्मरण करायच्या. एक काळ होता सज्जन हो, जुन्या काळामध्ये माता मौल्या शेतात जरी गेल्या ना, 4-2 जणी शेतात खुरपायला गेला, निंदायला गेल्या, 4-4 जणी एकत्रित आल्या की त्यांनी लगेच गाणं गायला सुरुवात करायची, गोड गाणं गायच्या. 4-4 जणी एकत्रित आल्या की गाणं सुरू व्हायचं. लग्न समारंभामध्ये जात्यावरती ते दळण दळायच्या, काय गोड गाणं गायच्या. गुरुजी काय गोड गाणे असायचे होते. दळण दळीले पिठम्या भरीले सासू पुढे ठेविले तू रे बाळ विठ्ठला. कशा सावध झाल्या बघा सगळ्या लगेच. सासू आणि सासरा दीर तो तिसरा ओव्या गाते व्रतारा तू रे बाळ. काय गोपिका होत्या, काय स्त्रिया होत्या जुन्या काळात, काय गोड गाणे गायच्या, ओव्या म्हणायच्या. आताच्या सुद्धा ओव्या म्हणतात गुरुजी, पण त्याच्यात फरक आहे. हो,
त्याचा अर्थ आणि त्याचा काही तारतम्यच नसतं. ओव्या म्हणतात जुन्या काळातल्या म्हणायच्या सज्जना हो, भावाला ओव्या गायच्या, सासूला गायच्या, सासऱ्याला ओव्या गाव्यात. आताच्या महिला मंडळी नवऱ्याला, एक माता माऊली आजी नवऱ्याला ओवी म्हणत होती. नवऱ्याला काय म्हणायची? मळ्या माळ्याच्या ग माळ्या मळ्या मंदी, माळ्याच्या ग मळ्या मंदी, जात वाजे वंगा वंगा, जात वाजे वंगा वंगा, उठरे गोदाड्यातल्या सोंगा. नवऱ्याला म्हणायची गोदाड्यातल्या सोंगा, उठकवर झोपतो. काय गाण्यात काय अर्थ आहे का? एक माता माऊली आमची कथा होती आणि कथा समाप्त झाली आणि गाणं गायला आली. माता माऊल्यांना फार छंद असतो. घेतलं माईकन म्हणायला लागली, काय सांगू बाई येडू बाईचं नटन, जरीच्या चोरीला सोन्याचं लावलं. काय गाणे का काय, गोड गाणे असले पाहिजे, चांगलं गाणं गावं सज्जन हो. जुना काळ होता, आता काय गाणे गोड राहिले नाही, त्याचा अर्थही नाही आणि त्याला काही ओळखच नाही. एक माता माऊली गाणं म्हणत होती, काय सांगू? गेले बाई उसाच्या मळ्यात, गेले बाई उसाच्या मळ्यात, आणल्या बाई पाकुळ्या धरून, दिल्या बाई नवऱ्याला करून, घेतल्या बाई नवऱ्याने खाऊन, गेला बाई नवरा मरून, काय करू एकटी बसून, घेते बाई दुसरा करून. अगा बाबू अरे काय गाणे आहेत का? गाणे कसं गोड असले पाहिजे ना, त्याला काही अर्थ पाहिजे काहीतरी. गाणं गायचं म्हणजे गायचं, उगत नाही गायचं. विनोदाचा भाग सोडून द्या बघा, गाणं गोड असावं सज्जन हो. तू ही मेरी मंजिल, तू ही मेरी पूजा, तू ही देवता हो, तू ही देवता हो. अखंड भजन करावं मुखाने भगवंताचं. सासों की माला पे सिमरू मैं राधे श्याम, अपने मन की मैं जानू और तुम्हारे मन की राम. सासों की माला पे सिमरू मैं सीताराम. गाणे गावेत सज्जन, हाताने काम चालू द्यायचं, मुखाने भगवंताचं. कामामध्ये काम काही म्हणा, राम राम जाईल भवश्रम, सुख दुःख होईल, सुख होईल दुःखाचे. अखंड भजन करावं त्या गोपिकांनी सज्जन हो, अखंड भजन करायच्या. नित्यानंदे प्रेमानंदे गाती गोवळा. पाहता पाहता सगळ्या गोकुळामध्ये बातमी पसरली, ज्या महिला सज्जन हो दह्याचं मंथन करत होत्या ना, दह्याचं मंथन करता करता त्यांनी तसेच ते गाडगे डोक्यावरती उचलले. नंद बाबाच्या अंगणामध्ये आल्यावर त्यांना कळालं आपल्या डोक्यावर दह्याचे लोण्याचे गाडगे. तसंच ते सगळं लोणी नंद बाबाच्या अंगणामध्ये त्यांनी ते गाडगे रिचवले. कमरे एवढा ढीग त्या लोण्याचा झाला. केवढा? लोण्याचा ढीग कमरे एवढा झाला. लोणी लोणी खायला तर भेटतच नाही, बघायलाही भेटत नाही, फक्त ऐकायला भेटतंय गावाचं नाव लोणी. आता कुठं राहिलं लोणी? गायी नाही राहिल्या, म्हशी नाही राहिल्या, लोणी कुठला आलाय? कमरे एवढा ढीग होता, साचला होता, लोक त्याच्यात नाचत होते. कमी सांगितलं मी, कमी. साधू संत तर म्हणतात येथे नवनीताचे पूर, घरी ताकाचे सरोवर. ताकाचे सरोवर होते आणि लोण्याचे पूर येत होते. पूर एवढं लोणी. काही काहीला विश्वास बसायचा नाही, कारण होतं सुद्धा तसं गोकुळात सज्जन हो. गोकुळ म्हणजे साधं नाही. एकट्या कृष्णाच्या बापाच्या घरी एकट्याच्या 5,000 गायी होत्या. 1 कोटी गायी.
नंदबाबाच्या घरी 1 कोटी गाई. नंदबाबा हे गोकुळातले सगळ्यात श्रीमंत व्यक्ती आणि गरीबातला गरीब गोकुळातला माणूस, त्याच्याकडे कमीत कमी 5,000 गाई असायच्या. विश्वास बसणार नाही शब्द ऐकून सुद्धा. पण वृंदावनला गेलात ना तुम्ही आमच्या ज्ञानेश्वर महाराजांसोबत, आमच्या दत्त महाराजांच्या सोबत, मग तुमच्या लक्षात येईल काय आहे तिथे वातावरण. आज सुद्धा जर तुम्ही गेलात तर 4-4, 5-5 लाख गायांच्या गोशाळा आहेत तिथे. नजर पुरत नाही एवढ्या लांब गायी आहेत सज्जन हो. वासराच्या ओढीनं त्या गोवर्धन पर्वताच्या दिशेने ह्या धावत सुटतात सगळ्या गायी. काय गोकुळातलं वातावरण आहे, काय माती आहे सज्जन होती. मेरे ब्रज की माटी चंदन है. वृंदावनाची माती, वृंदावन सामान्य नाही सज्जन हो. ती भूमी, जय जय ब्रज भूमी, जय जय ब्रज भूमी, चारों धामों से निराला ब्रज धाम के दर्शन कर लो जी. ये है मथुरा नगर या जय बोलो, यहाँ जन्मे सावरिया जय बोलो. होटे अंगराज जन्म प्रभु लीने, सुर नर मुनि कहूँ एक सुख दीने. बोलो वृंदापाल की जय, कन्हैया लाल की. वृंदावनाची भूमी सामान्य नाही. जर गेलात ना सज्जन हो, जे गेले असतील त्यांनी पाहिले असेल, पण जे नाही गेले ना त्यांनी आवर्जून जा, एकदा बघा. वृंदावन आणि ती ब्रजभूमी वृंदावन, ज्या भूमीमध्ये माझा कृष्ण परमात्मा 11 वर्ष 53 दिवस अनवली पायाने गायांच्या मागे हिंडला. हिंडे रानो रान गाई पाठी. ती भूमी पाहितल्याशिवाय, ती भूमी बघितल्याशिवाय मरू नका सज्जन हो. बघा, फार गोड भूमी आहे. आजही त्या प्रत्येक भूमीच्या कणाकणातून कृष्ण परमात्म्याचा स्मरण होतं सज्जन हो. कमल कमल पर मधुकर बोले श्री कृष्ण शरणम मम. डाल डाल पर पंछी बोले श्री कृष्ण शरणम मम. गोकुलियानी गायो बोले श्री कृष्ण शरणम मम. वृंदावन न वृक्षो बोले श्री कृष्ण शरणम मम. वृंदावनाची भूमी अत्यंत पवित्र भूमी आहे सज्जन हो. एवढ्या गायी असायच्या म्हणून गायीवरूनच सगळे नाव आहेत. गो या शब्दाचा अर्थ आहे गाय. गोमाता, गोवर्धन, गोपाळ, गोपिका, सगळं गायीवरूनच आहे. गो 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 गोवर्धन, गोपिका, गोपाळ, गोवर्धन, सगळं गोकुळ. जेवढे नाव आहेत सगळे गायीवरूनच आहेत. कारण गाय ही फार महत्वाचं पात्र गोकुळात आहे सज्जन हो. आजही आपल्या जीवनात सुद्धा गाय तितकीच महत्वाची सज्जन हो. पण आज आपला दृष्टिकोन मात्र छोटा झालेला गायीच्या विषयी. गाय सांभाळा. जर गाय सांभाळली तर गोमातेचं पालन करण्याचा काय फायदा आहे सज्जन हो, जरा ऐका. नीतिशास्त्रातला आलेला एक श्लोक आहे, ओघात आला म्हणून सांगतो. शास्त्रकार सांगतात अशा 7 वस्तू ज्या नुसत्या डोळ्यानं जरी पाहिल्या तर एवढं पुण्य प्राप्त होतं, ज्या पुण्याचा कधीच नाश होत नाही. गोमूत्रम गोमयम दुग्धम गोधुलीम गोष्ट गोष्पदम पक्व सस्यान्वितम क्षेत्रम दृष्ट्वा पुण्यम लभे ध्रुवम. गाईचं गोमूत्र, गाईचं शेण, गाईचं दूध, गाईच्या पायाने उमटलेली खूर, गाईच्या पायाने उडालेली धूळ, गाईचा गोठा आणि हरिभरी परिपक्व अवस्थेला प्राप्त झालेली शेती. या 7 वस्तू जर नुसत्या डोळ्याने जरी पाहिलं तर एवढं पुण्य ज्या पुण्याचा कधी नाशच होत नाही. मग गाय जर दारात असेल तर हे पुण्य रोज आपल्या पदरात आहे, रोज आपल्या पदरात आहे. गाय सामान्य नाही, सामान्य झालाय तुमचा आमचा दृष्टिकोन. आज शहरी भागामध्ये तर गायी कुणी सांभाळतच नाही सज्जनावर. रस्त्यावर गाया असतात सगळ्या. एकदा एका शाळेमध्ये विद्यार्थी गुरुजींना विचारतात, गुरुजी
गांव किसे कहते हैं और शहर किसे कहते हैं? गुरुजी जवाब देते हैं, बच्चों, अरे बच्चों, जिस गलियों में कुत्ते आवारा घूमते हैं और गायें पाली जाती है उसे गांव कहते हैं, और जिस गलियों में गायें आवारा घूमती है और कुत्ते पाले जाते हैं उसे शहर कहते हैं. आज शहरातल्या माणसांना कुत्रे पाळायला वेळ आहे, पण गायी पाळायला, गायी सांभाळायला, एक गाय सांभाळायला वेळ नाही सज्जन हो. कुत्र्यासाठी स्वतंत्र कमरा तयार करतात माणसं, एअर कंडिशनची गाडी त्या कुत्र्याला बसण्यासाठी, आणि इकडे गो माता मात्र रस्त्यावरती हिंडते सज्जन हो. कुठेतरी जागा, आता जागा रे बाई, आपल्या धर्मासाठी, आपल्या स्वधर्मासाठी जागलं पाहिजे सज्जन हो. एवढ्या गायी गोकुळामध्ये होत्या, एवढ्या गायी, चला एवढ्या गायीन एवढं लोणी तिथं. महाराज म्हणतात कमरे एवढा ढीग साचलाय आणि सगळे लोक नाचत होते. कृष्ण परमात्म्याचा जन्म झालाय ही बातमी ऐकल्याबरोबर एक गवळण दुसऱ्याला सांगू लागली. एक जण धावत होती, सगळ्या गोपिकांना ती आनंदाची बातमी सांगत होती. बाकीच्या चौकातल्या गोपिका तिला विचारत होत्या, अगं काय झालंय, एवढी आनंदित का झालीस, तुझ्या आनंदाचं कारण काय, नेमकं सांग, कळू दे तरी. ती म्हणू लागली, अगं कसं सांगू, ज्या डोळ्यानं त्याला पाहिलंय ती दृष्टी ती बोलू शकत नाही, आणि ज्या वाणीला बोलता येतं तिने पाहिलं नाही. अगं झालं काय ते तरी सांग. ती म्हणू लागली, अगं कसं सांगू, किती सांगू, किती सांगू मी सांगू कुणाला, किती सांगू मी सांगू, आज आनंदी आनंद झाला, रंगाची पडती सडे, हो धुंद झाली नशा, फेर धरती दिशा, रास रंगाच्या ताटात नाहली, आनंदी आनंद झाला. सगळ्या गोकुळात एवढं आनंदाचं वातावरण झालं, एवढं आनंदाचं, जिकडे पाहावं तिकडं आनंदी आनंद. गोकुळातल्या त्या गोपिका करायच्या आणि सुंदर प्रकारे शृंगार करून त्या गोपिका नंद बाबाच्या महलामध्ये, अंगणामध्ये जायच्या आणि त्यांनी नृत्य करायचं. सगळं गोकुळ नाचू लागलं, एवढा आनंद त्यांना झाला, एवढं नाचू लागले. ज्या वेळेला गोकुळातल्या सगळ्या स्त्रिया सजून धजून चालल्या, त्या गोपिकांना एका म्हातारीनं पाहिलं. 95 वर्षाची म्हातारी, जिच्या तोंडात दात राहिला नाही, दात. 95 वर्षाच्या म्हातारीनं बाकीच्या गोपिकांना पाहिलं, या सगळ्या सजून धजून चालल्या. ती म्हातारी विचारू लागली ब्रज भाषेमध्ये ती म्हातारी विचारत होती त्या गोपिकांना. ब्रज भाषा फार गोड आहे बघा. ती म्हातारी विचारते, अरे ब्रजांगणो, अरे कहां जा रही हो, इतनी सज धज करके कहां जा रही हो, आज गोकुल में काम है, अरे कोई बताओ तो, आज गोकुल में काम है, इतनी सज धज करके कहां जा रहे हो आप लोग. त्या गोपिका तिला म्हणू लागली, अरे बुढ़िया, तेनू कछु पता नहीं, बोले कछु पता नहीं, काम है, कोई बताओ तो. त्या गोपिका सांगू लागल्या, अरे बुढ़िया, आज नंद बाबा के घर लाला भयो है, लाला. अच्छा, नंद के घर लाला भयो है.
और इसलिए आप सब लोग सजद करके जा रही हो। अरे रुको, तनिक रुको, मैं भी आती हूँ तुम्हारे साथ। अरे बुढ़िया, तू कैसे आएगी? तेरी उम्र तो देख, अभी 95 की उम्र है तेरी। कैसे आएगी, कैसे नाचेगी, कैसा ठुमका लगाएगी तू? बुढ़िया कहती है, अरे देखना है मेरा ठुमका तुम्हें, तो देख लो, अभी आप आगे चले जाओ, मैं अभी आ जाती हूँ। मग म्हातारीनं महाराज शृंगार करायला सुरू केलं। सुंदर पैठणी साडी अंगावर घातली। आता पैठण जवळ आहे म्हणून पैठणी बोलू आपण, तिकडे बनारस जवळ होतं त्यांना। सुंदर साडी तिने नवारी अंगावरती घातली, आपले केस विंचरले त्या 55 वर्षाच्या म्हातारीनं, डोक्याला सुंदर बिंदी लावली, दंडामध्ये बाजूबंद घातले, कमरेला करधनी बांधली, पायामध्ये पैंजण घातले, घुंगर बांधले म्हातारीनं, लोठाला। आता गंमत अशी झाली, शृंगार काही व्यवस्थित केला म्हातारीनं, पण वय झालेलं होतं त्याच्यामुळं कोणत्या वस्तू कुठं लावायचं जरा ध्यानात राहिलं होतं। ओठाला लिपस्टिक लावायच्या ऐवजी काजळच लावलं तिने और माथे पे बिंदिया लगा के चली, मैं दीवानी बनी, मैं दीवानी बनी। निघाली ती गोपिका सजन, हाताला सुंदर मेहंदी लावली, नखाला पॉलिश लावलं, नंदाच्या अंगणामध्ये गेली, कृष्ण परमात्म्याच्या समोर गेली, नाचायला लागली। काय म्हणते म्हातारी? मैंने मेहंदी लगाई कृष्ण तेरे नाम की, मैंने मेहंदी लगाई कृष्ण तेरे नाम की, मैंने मेहंदी लगाई, मैंने मेहंदी लगाई। एवढा आनंद, एवढा आनंद, एवढा आनंद, किती सुख गोकुळातल्या लोकांना कृष्ण परमात्म्याच्या जन्मामुळे मिळालं। महाराज सांगतात, अंत पार नाही लेखा। काय कसं त्यांनी कथेचं कारण काय होतं? म्हटले बाळ कृष्ण कृष्ण
कृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी. कसा आनंद साजरा केला. गुडिया तोरणे करीती कथा गाती गाणे. गोविंद मेरो है गोपाल मेरो है. गोविंद मेरो है गोपाल मेरो हे सगळं का घडत होतं. महाराज म्हणतात कारण माझ्या कृष्ण परमात्म्याने त्यांचं मन हिरावून घेतलं होतं. तो का म्हणे चंदे छंदे मन मोहिले गोविंदे बाळ कृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी. यथामती येता अवकाश अभंगाचा भावार्थ तुमच्या समोर सादर केला. आज खऱ्या अर्थाने काल्याचं कीर्तन आहे. काल्याचं कीर्तन म्हटलं की एरवीचं कीर्तन 2 तास आणि काल्याचं कीर्तन 3 तास असते. आमच्याकडे असते म्हणजे 3 तास नाही घेणार. टेन्शन नका घेऊ. मला माहिती स्वयंपाक तयार झालेला आहे. तुमचं सगळं लक्ष आता तिकडे गेलेलं आहे. कधी एकदाच आता पूर्ण विराम होतो आणि कधी पंक्ती बसत्या है का नाही. जवळी नाही चित्त काय मांडलेसे है का नाही. अशी अवस्था नको व्हायला. काल्याचं कीर्तन म्हटलं ना सज्जन होतं. 2 अवस्थेमध्ये कृष्ण परमात्म्यानं चरित्र केलं सज्जन हो गोकुळामध्ये. दसे चरित्र केले नारायण रांगता बोधने राखीत आहे. रांगत असताना एक चरित्र केलं. रांगत रंगणी चोरी तोलोनी धावणी धरिती गवळणी बांधिती चरणी देते घरानी यशोदे साजनी. काय केलं म्हटले. रांगत असताना कृष्ण परमात्म्याने चोऱ्या केल्या. चोऱ्या काय चोरलं कृष्ण परमात्म्याने. हरिने हरिने माझे चित्ताची चोरी केली. का कारण गोपिका या सज्जन होत्या. सज्जनाच्या चित्ताची चोरी परमात्मा करत असतो. सज्जन हो मृदू सबाय नवनीत तैसे सज्जनाचे चित्त. गोपिकांच्या चित्ताची चोरी माझ्या कृष्ण परमात्म्याने केली होती आणि त्याचा परिणाम असा झाला. गोपिकांचं चित्त कृष्ण परमात्म्याच्या जवळ होतं. विको कमी बोलताना गोपिकांचं चित्त कृष्णाच्या जवळ असल्यामुळे सदैव त्यांना असं वाटायचं कृष्णाच्या जवळ आपण गेलं पाहिजे. मग कधी कृष्ण त्यांच्याकडे जायचा तर कधी त्या कृष्णाकडे यायच्या. काही ना काहीतरी बहाणे काही ना काहीतरी कारण सांगायच्या
आणि आरोप घ्यायचा, आळ घ्यायच्या कृष्णावरती, यशोदेकडे गारणं घेऊन यायच्या. क्या बात है. जोरदार. जस 10 वर्ष आम्ही तिकडे उत्तर भारतात हेच केलं. काय गोड गाणं आहे बघा. खरोखर औरंगाबादकरांचं खरंच परम भाग्य आहे. आम्हाला गुरुजींनी हुरहुर लावली तिकडं 8-10 वर्ष तिथे राहिले, पैठण मध्ये 15 वर्ष, आणि आता आम्हाला तिकडं सोडून दिलं, इकडं तुमच्या मध्ये आलेत गुरुजी. खरोखर भाग्यवान आहेत. गुरुजींचं फार मोठं विद्यालय इथं त्यांनी ओपन केलंय. फार मोठं विद्यालय, बरेच हजार शेकडोच्या संख्येने विद्यार्थी त्यांच्याकडे विद्यार्जन करतायत, गाणं शिकतायत. सज्जन संधी आली, गंगा वाहत आली आता औरंगाबाद मध्ये, हात धुवून घ्या. हे का नाही, फार ताकदीचं गाणं आहे गुरुजींचं. माणूस सामान्य नाही सज्जन हो. आपल्या भाग्याने आता माझं सुद्धा परम भाग्य म्हणावं लागेल. 15 वर्ष सोबत राहिलो, एकाच गावात राहिलो, एकाच ठिकाणी राहिलो, पण 15 वर्षात पहिलं कीर्तन आहे गुरुजी माझ्या कीर्तनाला साथीला आहे. नाही म्हणू द्या त्यांनी, नाही म्हणू द्या. योग लागतात. अप्राप्तस्य प्राप्तिर योगहन प्राप्तस्य परिपालनम क्षेम. गुरुजी म्हणले आता तुम्ही पुढे चला, मी आलोच माग. म्हणलं तुम्ही आलेच आता. कारण पुढे चला मी आलोच म्हटल्यानंतर जेवढे माणसं असं म्हणतात ते येतच नाहीत पुन्हा. पण इमानदारी राखली. धन्यवाद. घराणे सुरू झाले. एक एक गोपिका दररोज यशोदा मैयाकडे घराने घेऊन यायची. यशोदेनं म्हणावं, बाळस गुण गुणाचे गाणे गवळ दिसते माधुरवाने. थकून गेली, हैराण झाली. आणि सज्जना हो, यशोदा मैया 1:10 यशोदेने कृष्णाला आदेश दिला, कृष्णा उद्या जाईल नसले घेऊन बोलना, घेऊन बोलना सगळे घेऊन बोलना.
फार खोड्या केल्यास. किती खोड्या केल्या कृष्णाने. नाथ महाराज म्हणतात अहो किती वर्णन करून किती म्हणून सांगू. याच्या खोड्या सांगू किती. महिपत्र सिंधू वाटे अशितगिरी समंशात कज्जलम सिंधू पात्रे सुरतरुवर शाखा लेखनी पत्र मुर्वी लिखती यदि गृहीत्वा शारदा सर्वकालम तदपि तव गुणानामीश पारम नयाती. इतक्या खोड्या केल्या. महाराज म्हणतात पृथ्वीचा कागद केला, समुद्राची शाही केली, मेरू पर्वताची लेखन केली आणि लिहिण्यासाठी अंगणवाडीची मास्तरीण बसवली. सरस्वती जरी साक्षात बसवली तरी खोड्या पूर्ण होणार नाहीत. इतक्या लीला माझ्या कृष्ण परमात्म्यानं केल्या. शेवटी यशोदेने कृष्णाला आदेश दिला उद्या जाई राणा सवे घेऊन गोधना. खांद्यावरी कांबळी हातामध्ये काठी चारित असे. खांद्यावरी कांबळी हातामध्ये काठी चारित असे. सावळा जगते रेणू, सावळा जगते कृष्ण परमात्मा जसं काठी हातात घेतली, खांद्यावर कांबळी घेतली, आपल्या मित्रांना सांगितलं या रे तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ या रे तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ निघाले सगळे. गोधने चारावया जातो सारंग पाणी. आता आली की हो भैरवी. चारावया जातो सारंग पाणी. गाई मराठी हॉटस्पॉट. हो मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा. आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट.